मध्य पूर्वात वाढत चाललेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या संघर्षाचं विश्लेषण केलंय, पाहूया। डिफेन्स मिनिस्टरनं प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हटलं होतं। प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हणजे काय? मुळात इमिजिएटली जो खतरा आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी केलेला हल्ला, पण हा प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक नव्हता। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि मागच्या काही काळापासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला असा ऑफेन्सिव्ह स्ट्राईक हा इराणच्या विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने केला होता। आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारचा ऑफेन्सिव्ह स्ट्राईक करायचा असतो त्यावेळेस सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी असते की जे दुश्मन राष्ट्र आहे, या केसमध्ये इस्रायलसाठी इराण हे दुश्मन राष्ट्र आहे। मग दुश्मन राष्ट्राची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याच्या सोबतीला जे वेगवेगळ्या प्रकारचे रेडार आहेत त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन करणं आणि मग त्याच्यानंतरच इराणमध्ये डीप मध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करणं। त्याच प्रकारे जे आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इंटेलिजन्स गॅदर करून वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आपल्या सोबतीला त्या ठिकाणी ठेवून अमेरिकेनं वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले केले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली, त्याचबरोबर रेडारला सुद्धा पॅरलाइज करण्यामध्ये ते यशस्वी झाले। आणि याचाच परिणाम या इंटेलिजन्स गॅदरिंगच्या माध्यमातून मिसाईल डिफेन्स सिस्टमला, एअर डिफेन्स सिस्टमला न्यूट्रलाइज करण्याच्या माध्यमातूनच 24 तासाच्या आत 30हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो मिसाईल्स इराणमध्ये दागण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल यशस्वी झालं। एवढंच नाही तर त्यांचा नंबर 1चा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी जो त्याच्या आवासामध्ये होता, त्यामध्ये सुद्धा जे आहे त्याच्या एका ऑफिशियल मीटिंगमध्ये तो असताना त्याचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा अमेरिकेला यश मिळालं। यावरून स्पष्टपणे दिसतं की एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आणि रेडार सिस्टम याला पूर्णतः न्यूट्रलाइज करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळाल्यामुळेच इतके जबरदस्त हल्ले तो इराणमध्ये घुसून त्या ठिकाणी करू शकला। बरं, अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या लष्करी कमांडमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी काढणे इराणला शक्य होईल का? अयातुल्ला अली खामेनी सोबतच 7 महत्वाचे IRGCचे कमांडर आणि त्यातल्या त्यात इराणचा डिफेन्स मिनिस्टर, त्याचबरोबर IRGCचा कमांडर इन चीफ याचा खात्मा करण्यामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालं होतं। पण एक प्रकारे सैनिकांचं मनोधैर्य खचू नये म्हणून इराणनं काही तासामध्येच आता IRGCच्या नवीन कमांडर इन चीफची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यानुसार ब्रिगेडियर जनरल वाहेदी हा आता IRGCचा नवीन कमांडर इन चीफ असणार आहे। नक्कीच दुसरी फळी आता इराण त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतोय। मग एका बाजूला अयातुल्ला अली खामेनी गेल्यानंतर त्याचा मुलगा मोज्तबा अली खामेनी हा त्याचा सक्सेसर म्हणून, वारसदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल अशा प्रकारची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला IRGCचा सुद्धा कमांडर इन चीफ त्या ठिकाणी येणार आहे। 24 तासामध्येच नेतृत्वाची, मग ती IRGC मध्ये असेल किंवा राजकीय नेतृत्वाची फळी कापून काढण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालेलं आहे। पण दुसरी फळी आता त्या ठिकाणी तयार होते आणि हे अपेक्षित असंच असल्यामुळे, कारण अमेरिका जबरदस्त हल्ले करेल आणि अशा प्रकारची कंटिंजन्सी निर्माण झाली तर कसा लढा द्यायचा असा प्लॅन इराणनं सुद्धा त्या ठिकाणी तयार केल्यामुळे IRGCची दुसरी फळी आता त्या ठिकाणी तयार होतीये आणि येणाऱ्या काही तासामध्ये अवेलेबल असणारे हायपरसोनिक मिसाईल्स त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातून इराणचा IRGC सुद्धा अमेरिकेच्या वेगवेगळ्या लष्करी बेसेसवर कारवाई करण्याचा, अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल। बरं, या अस्थिरतेचा फायदा घेऊन इराण आपला अण्वस्त्रचा कार्यक्रम अधिक वेगाने पुढे नेण्याची शक्यता आहे का? याला 2 अँगलनं पाहता येईल। एक तर जे आहे मूळ सगळ्यात महत्वाची जी भूमिका अमेरिकेची मागच्या काही काळामध्ये होती की इराणला न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून एक प्रकारे परावृत्त करणं आणि म्हणूनच युरानियमचं संवर्धन करण्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठीच एक प्रकारचं दबाव तंत्र अमेरिका आणि इस्रायल मागच्या काही काळामध्ये वापरत होतं। मग आता या मागच्या 24 तासाच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर साइट्सला, म्हणजे इस्फहान त्या ठिकाणी त्याच्यात असेल किंवा तेहरान मधल्या काही वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे सेंटर्स असेल आणि एवढंच नाही तर नतांजमध्ये सुद्धा न्यूक्लिअर फॅसिलिटीला अटॅक करण्यामध्ये अमेरिकेला यश त्या ठिकाणी मिळालं। एका बाजूला जे आहे अमेरिकेनं इराणची न्यूक्लिअर फॅसिलिटी काही अंशी उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं आणि त्याच्यामुळे इराण अण्वस्त्र कार्यक्रमापासून जे आहे दूर लोटला गेला, हे सत्य त्या ठिकाणी आहे। पण दुसरी गोष्ट अशी त्या ठिकाणी येऊ शकते की अमेरिकेची आणि इस्रायलची जी दादागिरी आहे त्याला जर संपवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये इराणला अण्वस्त्रधारी देश बनणं आवश्यकच आहे। म्हणून अंतर्गत दृष्ट्या जे आहे एक प्रकारे रॅडिकल एलिमेंट्स हे इराणला अण्वस्त्र कार्यक्रम आणखीन जोमानं राबवण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर प्रयत्नरत होताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात। आज घडीला इराण हा अण्वस्त्र कार्यक्रमांपासून मागे लोटला गेलेला आहे, हे सत्य आहे। ऍडव्हान्टेज अमेरिका आणि 2 पावलं इराण मागे अशा प्रकारची अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित परिस्थिती आज घडीला निर्माण झालेली आहे। बरं, इराणमध्ये सध्या सुरू असलेली धामधूम पाहता तिथे सत्तापलट होणे आणि लोकशाहीसाठी सरकार येणे शक्य वाटते का?
दुसरं म्हणजे की लष्करी हुकुमशाही प्रस्थापित होईल का? आणि रशिया आणि चीनचा यात मुख्य काय उद्दिष्ट असेल आणि काय हातभार असेल असं वाटतं? इराणच्या जनतेसमोर 3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. एक धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीच्या अनुसार आता आयातुल्ला अली खामेनी जरी गेलेला असला तरी त्याचा मुलगा मोज्तबा अली खामेनी हा त्या ठिकाणी सत्तारूढ त्या ठिकाणी होईल आणि काही काळानंतर 88 जे वेगवेगळ्या प्रकारचे मौलवी आहेत, तिथले धर्मगुरू आहेत, ते एकत्रित येऊन त्यांच्या संविधानाच्या अनुसार आता पुढचा आयातुल्ला अली खामेनीच्या जागी कोण वारसदार असेल याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. दुसऱ्या बाजूला खरोखरच ही पद्धती त्या ठिकाणी राहील का याविषयी साशंकता आहे. तर मग राजेशाही पद्धत जी 1979च्या अगोदर इराणमध्ये होती ती राजेशाही पद्धत पुन्हा येते की काय? रेझा पहलवी जो आज घडीला अमेरिकेमध्ये आहे तो पुन्हा इराणमध्ये येऊन सत्तेवर आरूढ होतो की काय? ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि तिसरी सर्वात महत्वाची पॉसिबिलिटी, अमेरिका डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतायत की आता तिथल्या आंदोलकांनी इराणच्या जनतेनं सत्ता एक प्रकारे आपल्या काबूमध्ये घ्यावी, आपली ताब्यामध्ये घ्यावी, म्हणजेच या जनतेनंच ही एक प्रकारची थिओक्रसी किंवा धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती जी आहे ती उलथवून टाकावी आणि निवडणुकांच्या माध्यमातून त्यांच्यामधून एखादा लीडर, एखादा नेता त्या ठिकाणी यावा. खरोखरच हे होणं शक्य आहे का? हे येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल. पण अमेरिका आपलं धार्जिनं सरकार तिथं आणावं यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नरत राहील. आंतरराष्ट्रीय पटलावर चायना आणि रशिया हा इराणला त्या ठिकाणी पाठिंबा देत राहिलेला आहे. पण बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे युद्धभूमीवर खरोखरच चायना आणि रशियाचे सैनिक इराणच्या बाजूला उभं राहणार नाही आणि त्याच्यामुळेच मागच्या 24 तासातही आपण पाहिलं आणि भविष्यामध्ये सुद्धा इराणला संघर्षाच्या भूमिकेमध्ये स्वतःच्या हिमतीवरच, स्वतःच्या कुवतीवरच अमेरिका आणि इस्रायल सोबत सामरिक दृष्ट्या संघर्ष करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून लिप सर्व्हिसिंगच्या माध्यमातून किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिकेच्या दबावाच्या माध्यमातून चायना आणि रशिया हे मदत करतील, परंतु म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणू संघर्षाची किंवा सामरिक संघर्षाच्या भूमिकेमधून इस्रायलच्या विरुद्ध किंवा अमेरिकेच्या विरुद्ध इराणच्या बाजूनं चायना आणि रशिया आज घडीला उभे राहतील ही शक्यता फार कमी वाटते.